श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय तृतीया हा सण वैशाख शुक्ल तृतीया आणि या वर्षी 30 एप्रिल 2025 रोजी या तिथीला साजरा केला जाणार आहे. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलह कालाचा अंत आणि दुसऱ्या युगाचा सत्ययुगाचा प्रारंभ अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला मुहूर्त म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला तरी संधी काळामुळे याचा परिणाम 24 घंट्यापर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. म्हणूनच अक्षय तृतीया या दिवसाला 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त मानले जाते. अक्षय तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. या तिथीला ब्रह्मा आणि श्री विष्णू यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकातून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्विकता 10% वाढते. या तिथीला विष्णू पूजा, जप, होम, हवन, दान आदी धर्मकृत्य केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो असे मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेची कृतज्ञता भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही असे मानले जाते. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वज पृथ्वीजवळ येतात आणि यामुळे मानवाला अधिक त्रास होतो. मानवावर असलेले पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी आपण प्रयत्न करणे पूर्वजांना अपेक्षित असते. यासाठी अक्षय तृतीयेला पूर्वजांना गती मिळण्यासाठी तिलतर्पण, पिंडदान पण ज्यांना पिंडदान, तिलतर्पण या विधी करणं शक्य नसेल त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची सेवा कशी करावी, सासू नसेल किंवा सासरे नसतील तर पूजाविधी कशी करावी, दोघंही हयात नसतील तर पूजाविधी कशी करावी. त्याचबरोबर बऱ्याचशा स्त्रियांना आई वडील नसतात किंवा त्यांना भाऊ नसतो. मग अशा स्त्रियांनी त्यांच्या सासरी किंवा त्यांच्या घरी आईवडिलांची सेवा कशी करावी, पूजा मांडणी कशी करावी. त्याचबरोबर पितृऋणापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी कोणत्या अशा वस्तूचं दान करावं याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, अक्षय तृतीया हा सण 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी लक्ष्मी नारायणाच्या सेवेसह पितरांची देखील पूजा करण्याला महत्त्व आहे. या दिवशी पिंडदान, तर्पण यासारख्या विधी केल्या जातात. पण आता ज्यांना ह्या सेवा करणं शक्य नाही त्यांनी पितरांची सेवा करावी. जर तुमचे सासू सासरे हयात नसतील किंवा सासू सासरे हयात असतील तरी देखील काही सेवा तुम्ही जिथे कुठे राहताय तिथे करणं आवश्यक आहे. कारण पितृदोषाचा सामना हा आपल्या 3 पिढ्यांना सहन करावा लागतो. त्याचबरोबर एक विवाहित स्त्री सासर आणि माहेर दोन्हीकडच्या पितृदोषाचा सामना करत असते. जर पितरांची सेवा म्हणजे तिच्या माहेरच्या पितरांची सेवा तिच्या कुळातील कोणाकडून होत नसेल किंवा तिला भाऊ नसेल तर अशा वेळेस ती जिथे कुठे राहते, सासरी राहत असेल किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परगावी राहत असेल तर तिथे देखील तिने तिच्या आईवडिलांसाठी सेवा कराव्यात. तरच पितृदोषातून, पितृऋणातून तिला मुक्ती मिळते. अगदी साधी सोपी पूजा आहे. बऱ्याच जणांना सासू नसते किंवा सासरे नसतात, सासूबाई असतात. बऱ्याच जणांचे आई वडील नसतात, म्हणजे स्त्रियांचे आई वडील गेलेले असतात. तर अशांनी कशा प्रकारे ही पूजा विधी करावी हे मी सविस्तर शेअर करणार आहे. तर पहा, प्रखर पितृदोष असेल ना तर अनेक अडचणींचा सामना आपल्याला आयुष्यामध्ये करावा लागतो. ज्यामध्ये आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही, कुटुंबामध्ये सतत वादविवाद होतात, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर नेहमी घरामध्ये आजारपण असतात, तुमच्या घरातील उपवर मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाही. तर यासारख्या अडचणी पितृदोषामुळे असतात. त्यामुळे पितृऋणापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही सेवा या घरामध्ये व्हायलाच हव्या. तसं तर पितरांची सेवा नित्य म्हणजे रोजच आपण करायला हवी. पण ज्यांना रोज करणं शक्य नाही त्यांनी वर्षातून किमान एकदा म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी ही सेवा केल्याने देखील पितृऋणापासून त्यांना मुक्ती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून त्यांची मुक्तता होते. तर आता ही सेवा करण्यासाठी बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं. उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची. त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर सर्वप्रथम देवपूजा करायची आहे. देवपूजेनंतर बघा, पितरांची सेवा जी आहे ती दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये केली जाते. पण त्याआधी मग तुम्हाला पूर्वजांसाठी नैवेद्य वगैरे तयार करून घ्यायचा. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य आणि सोबतच आमरस देखील तयार केला जातो. तर हा सगळा स्वयंपाक तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे.
आता त्यानंतर जर तुम्हाला पिंडदान, तर्पण या विधी करणं शक्य नसेल तर सगळ्यात साधी सोपी सेवा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करता येईल, ती सेवा अगोदर मी शेअर करते. तर दुपारी 12 ते 3च्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, दक्षिणेकडे म्हणजे देवघरासमोर जागा असेल तर तिथे दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे. देवपूजेसाठी जे तुम्ही आसन वापरता ते आसन या पूजेसाठी वापरायचं नाही, एक वेगळं आसन घ्यायचं. आणि त्याचबरोबर एक पाट घ्यायचा आहे. पाटावरती एक आसन टाकायचं. त्यावरती मुठभर तुम्हाला तांदूळ पसरून घ्यायचे आहेत आणि त्यावरती एक मातीची पंथी जी वापरलेली नसेल तर ती घ्यायची किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील या सेवेसाठी तयार करू शकता. थोडीशी कणिक घ्यायची, त्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि ती कणिक थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायची आणि एक दिवा तयार करायचा. हा दिवा तयार केल्यानंतर त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा. त्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आणि यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची नाही. पितरांची सेवा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस एकच वात लावली जाते. एक वात लावायची, हा दिवा प्रज्वलित करायचा. दिव्याचं तुम्हाला पूजन करायचं आहे. हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे, एखादं फूल अर्पण करायचं, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे. पितृस्तोत्र पठण करा किंवा तुम्ही पितृस्तुती पठण करू शकता. या दोन्हीही सेवा नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेले आहेत किंवा तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर हे दोन्ही स्तोत्र तुम्हाला मिळून जातील. कोणतंही एक स्तोत्र तुम्ही पठण करू शकता. बघा, माझं सांगायचं तर मी रोज नित्य पितरांसाठी पितृस्तुती पठण करते. त्याचबरोबर द्वादश ज्योतिर्लिंगम स्तोत्र देखील मी नित्य पठण करते. तर तुम्ही यापैकी कोणतीही एक सेवा करू शकता आणि त्यानंतर हात जोडून पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही 108 वेळा करू शकता आणि कमीत कमी तुम्ही 11 वेळा तरी हा जप करायचा आहे. त्यानंतर हात जोडून पितरांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की कळत नकळतपणे माझ्या हातून, माझ्या कुटुंबियांच्या हातून ज्या काही चुका झालेल्या असतील, तुमच्या सेवेमध्ये आमच्याकडून काही राहून गेलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा. आणि अशा प्रकारे तुम्हाला सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीही पितरांची क्षमा मागायची आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना या दिव्यासमोर पाया पडायला सांगायचं. जर तुम्हाला पिंडदान किंवा तर्पण यासारख्या विधी करणं शक्य नसेल तर अशी पूजाविधी तुम्ही करू शकता. आणि दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये जो दिवा आपण लावलेला आहे तो शांत झाल्यानंतर परत संध्याकाळी तो दिवा दिवे लागणीच्या वेळेस प्रज्वलित करायचा. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये एक नवीन माठ किंवा सुरई खरेदी करून आणायचा आहे किंवा आधी खरेदी करून आणलं तरीही चालेल. त्यानंतर त्याचं तुम्हाला व्यवस्थित पूजन करायचे, पण त्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यामध्ये पाणी भरायचं, त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी तुम्हाला टाकायची आहे आणि त्याचं तुम्हाला पूजन करायचं, पितरांची क्षमा मागायची आणि त्यानंतर हा माठ जो आहे किंवा सुरई तुम्हाला एखाद्या गरीब गरजू लोकांना दान करायची आहे किंवा दान करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये हा माठ किंवा सुरई ठेवू शकता. यामुळे तुम्हाला पितृऋणातून मुक्ती मिळते. तर ज्यांना पिंडदान किंवा तर्पण यासारख्या विधी करणं शक्य नसेल त्यांनी अशा प्रकारे सेवा केली तरीही चालेल. आता जर तुम्हाला पितरांची पूजा ही प्रॉपर करायची आहे तर ती कशी करावी हे आता आपण बघूयात. तर पहा, सांगितल्याप्रमाणे दुपारी 12 ते 3 या वेळेमध्येच तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर सांगितल्याप्रमाणे दक्षिणेकडे तोंड करूनच तुम्हाला बसायचंय. या सेवेसाठी एक आसन वेगळं घ्यायचं. त्यासमोर तुम्हाला एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावरती एक आसन पसरून घ्यायचं. सर्वप्रथम एक न वापरलेली पंथी यामध्ये ठेवायची आहे. त्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं. एकच वात लावायची. तो दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याचं पूजन करायचं. त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक पत्तरवाळी घ्यायची आहे. बघा, रेडीमेड पत्तरवाळ्या सुद्धा मिळतात. त्या किंवा मग जर ओरिजिनल तुम्हाला पानांची पत्तरवाळी मिळाली तर ती घ्यायची. त्यावरती तुम्हाला गहू पसरून घ्यायचे, पण गहू हे मापात असावे, जसं की पाव किलो, अर्धा किलो किंवा 1.25 किलो या प्रमाणामध्ये ते गहू तुम्हाला त्यावरती पसरून घ्यायचे. आता या गव्हावरती आपल्याला जर सासू नसेल तर सासूसाठी केळी, आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय तो मोठ्या आकाराचा जो माठ आहे त्याला केळी म्हणतात. तर ती केळी ठेवायची आहे आणि त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये एक नाणं आणि एक सुपारी टाकायची. त्यानंतर त्यावरती आंब्याची 5 पानं किंवा आंब्याची डहाळी ठेवायची. या करीवरती तुम्हाला चंदनाने वरून खाली अशा 5 रेषा काढायच्या आहेत. बघा, आपण ज्यावेळेस कलश पूजन करतो त्यावेळेस आपण खालून वर अशा कुंकवानी रेषा काढतो, पण ही पितरांची सेवा असल्याने आपल्याला चंदनाने वरून खाली अशा रेषा ओढायच्या आहेत. आता त्यावरती तुम्हाला आंबा किंवा खरबूज ठेवायचा आहे. जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला खरबूज किंवा आंबा या केळीवरती ठेवायचा आहे. तर ही झाली सासू नसेल तर पूजाविधी.
पण आता सासरे नसतील तर कसं, तर सासरे नसतील, सासूबाई आहेत, तर अशा वेळेस तुम्हाला त्या गव्हावरती वरचा जो कर दिसतोय, जो छोटा माठ दिसतो त्याला कर म्हणतात, तर तो कर ठेवायचा. कर किंवा करी म्हणतात, तर ती ठेवायची, त्यामध्ये पाणी भरायचं. त्यावरती तुम्हाला ₹1 नाणं आणि सुपारी टाकायची आणि त्यावरती तुम्हाला आंबा किंवा जे खरबूज आहे ते ठेवायचं आहे. सासरे नसतील तर तुम्हाला छोटासाच माठ ठेवायचा आहे. आता दोघंही नसतील तर स्क्रीनवरती दिसतोय तसा तुम्हाला मोठा माठ ठेवायचा आणि मोठा माठावरती तुम्हाला म्हणजे केळी ठेवायची, त्यावरती कर म्हणजे छोटा माठ ठेवायचा आणि स्क्रीनवरती दिसते अगदी त्याच प्रकारे आंबा किंवा खरबूज तुम्हाला या पूजेवरती ठेवायचं आहे. आणि त्यानंतर या पूजेचं पूजन करायचं, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, एखादा हार अर्पण करायचा आणि तिथे बसून तुम्ही पितृस्तुती किंवा पितृस्तोत्राचं पठण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ओम पितृ देवताभ्यो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता जर तुमचे सासू-सासरे दोन्ही हयात आहेत, पण तुम्हाला आई-वडील नाहीत आणि तुम्हाला भाऊ देखील नाहीये. मग अशी पूजाविधी तुमच्या आई-वडिलांची कोण करणार? तर तुम्ही जिथे कुठे राहता तुमच्या सासरी किंवा तुम्ही नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी जिथे राहता, तिथे तुम्ही अशाच पद्धतीने तुमच्या आई-वडिलांसाठी अशी पूजाविधी करू शकता. बऱ्याचशा स्त्रियांना भाऊ नसतो, अशांनी मग पितरांची सेवा करायची नाही का? तर नक्कीच करायची असते. एका स्त्रीला सासर आणि माहेर दोन्ही कुळातल्या पितरांचा त्रास हा होत असतो. त्यामुळे तुम्ही जिथे कुठे राहता जगाच्या पाठीवर, तिथे तुम्ही तुमच्या आई-वडिलांसाठी देखील अशी पूजाविधी करू शकता. आता त्यानंतर तुम्हाला जो नैवेद्य घरामध्ये तयार केलेला आहे, तो नैवेद्य अर्पण करायचा असतो. त्याचबरोबर तुमच्या आई-वडिलांचा किंवा सासू-सासऱ्यांचा फोटो असेल, तर तो देखील या पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकता. तर नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला आघाडी देखील द्यायची असते. त्यासाठी तुमच्याकडे जर यज्ञकुंड छोटासा असेल, तर तो घेऊ शकता किंवा एखादी छोटीशी प्लेट घ्या. त्यावरती शेणाची गौरी घ्यायची. त्यावरती तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि 2 कापराच्या वड्या ठेवून ती गौरी पेटवायची. त्यानंतर हा हवनकुंड घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जायचं आहे आणि तिथे हा जो नैवेद्य आहे त्याचा कुस्कारा करून घ्यायचा, म्हणजे तुकडे करून घ्यायचे आणि ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला या नैवेद्याची आहुती द्यायची. म्हणजे आपण जे तुकडे केलेले आहेत ते सगळे आपल्याला त्या शेणाच्या गौरीवरती टाकायचे आहेत. असं करणं शक्य नसेल तर ते नैवेद्याचं ताट तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. गाईला खाऊ घालणं शक्य नसेल तर ते नैवेद्याचं ताट तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवून द्या, जेणेकरून तिथे असलेले किडे, कीटक, मुंग्या हा जो नैवेद्य आहे तो ग्रहण करतील आणि तुमचे पूर्वज जे आहेत ते तृप्त होतील. आता त्यानंतर या माठाचं म्हणजेच ही जी केळी आणि कर आपण ठेवलेला आहे याचं काय करायचं? तर ह्या दोन्ही वस्तू ब्राह्मणाला दान तुम्ही करू शकता. ब्राह्मण तुमच्या घराजवळ नसेल तर एखाद्या गरीब गरजू लोकांना तुम्ही या दोन्हीही वस्तू दान करू शकता. केळीमध्ये असलेलं पाणी जे आहे ते पाण्यासहित आपल्याला हा माठ किंवा जो कर आहे, करी त्याचं आपल्याला दान करायचं असतं. जर कोणी घेणारं नसेल तर अशा वेळेस या माठाचं म्हणजेच या केळी आणि करीचं काय करावं, तर आपल्या घराच्या आसपास एखादं तरी मंदिर असतं. त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा जो केळी म्हणजे मोठा माठ आहे तो ठेवून देऊ शकता. जर सासूबाई नसतील, सासरे नसतील तर छोटा माठ तुम्हाला ठेवायचा आहे आणि दोघंही हयात नसतील तर अशा वेळेस दोन्हीही वस्तू तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये दान करायच्या. अक्षय तृतीयेच्या दिवशी असं दान केल्याने त्याचं तुम्हाला अक्षय पुण्य फळ प्राप्त होतं. आधी सांगितल्याप्रमाणे सासर आणि माहेरचे दोन्हीही तुमचे पूर्वज हयात नाहीत, म्हणजे सासू-सासरे हयात नाहीत, तर आई-वडील हयात नाहीत, तर दोघांसाठी वेगवेगळी पूजा मांडणी करायची का? तर नाही. तुमचे सासू-सासरे नसतील, तुमचे आई-वडील नसतील, तर अशीच पूजाविधी तुम्ही करू शकता आणि सासरच्या, माहेरच्या दोन्हीही पूर्वजांची तुम्ही क्षमा मागायची आहे आणि त्यांच्या नावाने असं तुम्हाला केळी आणि करा दान करायचं आहे. आणि ह्या पूजाविधी करणं शक्य नसेल तर आधी सांगितलेली साधी सोपी पूजाविधी तुम्ही केली तरीही चालेल आणि माठाचं दान मात्र तुम्हाला आवर्जून करायचं आहे, कारण यामुळे तुम्हाला पितृऋणातून मुक्ती मिळते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आपण या पूजेखाली जे गहू पसरून ठेवलेले आहेत, त्याचबरोबर या पूजेमध्ये जे फुलं अर्पण केलेली आहेत, आंबा किंवा खरबूज आपण ठेवलेलं आहे, त्याचं काय करायचं? तर हे जे गहू आहेत ते तुम्ही एखाद्या गरीब गरजू लोकांना दान करायचं आहे दुसऱ्या दिवशी. आणि हे जे माठ किंवा कर आहे तो आपण 12 ते 4 या वेळेमध्ये ठेवायचा पूजेमध्ये. त्यानंतर तुम्ही दान करू शकता. पण गहू मात्र तसेच ठेवायचे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते गरीब गरजू लोकांना दान करायचे आहे. या पूजेमध्ये वापरलेले सर्व फुलं,
त्या आंब्याच्या डहाळ्या दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा करून त्या दाबून द्यायच्या. या पूजेमध्ये वर ठेवलेला आंबा किंवा जो खरबूज ठेवलेला आहे तो देखील तुम्ही दान करू शकता. एखाद्या गरिबांना किंवा तुम्ही मंदिरामध्ये देखील ह्या दोन्ही वस्तू म्हणजे आंबा ठेवला असेल तर आंबा किंवा खरबूज जो आहे तो तुम्हाला मंदिरामध्ये ठेवून द्यायचा आहे. कारण ह्या दोन्ही वस्तू म्हणजेच गहू आणि खरबूज किंवा आंबा घरी कोणीही खायचं नाही, कारण आपण ही पितरांसाठी सेवा केलेली आहे. ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने ग्रहण केली तर आपले पूर्वज जे आहेत ते तृप्त होतात अशी मान्यता आहे. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.